जवळ-जवळ आम्ही 1 महिन्यानंतर पुन्हा मासे आणायला गेलेलो मार्केटमध्ये. नेहमीप्रमाणे आमचं ठरलं होतं सुरमई घेऊन यायचा आणि घरी त्याचं फ्राय करायचं आणि बिर्याणी करायची कोळंबीची. पण तिथं गेल्यावर आम्ही सुरमई मासा बघितला, पण कट पीसमध्ये अजिबात तिथं नव्हता. अख्खा घ्यायला लागत होता. 1 ते 1.5 किलोचा होता आणि एवढा मोठा मासा आम्हाला दोघाला संपत नाही. मग आम्ही दुसरे मासे बघायला सुरुवात केली, कारण तिथं भरपूर व्हरायटी आहे माशांची. मग आम्हाला ढोमा मासा तिथं दिसला आणि ढोमा मासा खाऊन आम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झालं होतं. या 1 ते 1.5 वर्षामध्ये आम्ही ढोमा मासा प्रत्येक वेळी विचारायचो, पण काही अवेलेबल नसायचा. म्हणून आम्ही अवेलेबल झाला तर लगेच घेऊन आलो. 2 पीस आणले घरी अख्खे आणि ढोमा मासा घेतानाच बाजूलाच पापलेट होता आणि पापलेट बघितल्यानंतर काय मन काय राहते का घेतल्याशिवाय, म्हणून पापलेटचे 2 पीस घेतले. पण ढोमा आणि पापलेट घ्यायच्या नादात आमची कोळंबी घ्यायची विसरली आणि आमचा कोळंबी पुलाव कॅन्सल झाला. तर आता ढोमा मासा घ्यायचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, 1 वर्षापूर्वी आम्ही मासा खाल्ला होता आणि तो पूर्ण बिना काट्याचा मासा आहे. एकच त्याला मध्ये फांजरी असते फक्त आणि खायला पण सोपा जातोय, त्यामुळं हा मासा घेतला. नंतर पापलेट घेतला, पण पापलेट काही मला आवडला नाही, कारण की तो जरा कडवट लागत होता आणि थोडंसं मीठ कमी मुरलं होतं माशामध्ये, त्यामुळं इच्छा गेली खायची. पण ढोमा माशामुळं मूड आला जेवणाचा.